मालेगाव पोलिसांची धडक कारवाई. अमानीतील पेट्रोल पंपावर बनावट नोटा वटवणारी आंतरराज्य टोळी गजाआड. 23 लाखांच्या चिल्ड्रन्स बँकेच्या नोटांसह 7 आरोपी जेरबंद. मालेगाव तालुक्यातील अमानी येथील पेट्रोल पंपावर चिल्ड्रन्स बँकेच्या बनावट नोटा खऱ्या म्हणून चालवणाऱ्या एका अट्टल टोळीचा मालेगाव पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी इनोव्हा गाडीसह तब्बल 23,50,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या असून टोळीतील 7 अट्टल आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बनावट नोटांचे रॅकेट चालवणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. नोटांवर चिल्ड्रन्स बँक आणि 500च्या नोटांनी घातला धुमाकूळ. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही खळबळजनक घटना 29 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अमानी येथील विकास गवळी यांच्या पेट्रोल पंपावर घडली. एका आंध्र प्रदेश पासिंग असलेल्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून क्र. AP 07 AC 4554 7 जण पंपावर आले. त्यांनी गाडीत 2,000 रुपयांचे डिझेल भरले. पैसे देताना त्यांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला चकवा देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1,000 रुपये खरे होते आणि सोबत 500 ते 500 रुपयांच्या 2 बनावट नोटा दिल्या. डिझेल भरणाऱ्या कर्मचाऱ्याने नोटा हातात घेताच त्याला कागदाचा दर्जा आणि छपाई संशयास्पद वाटली. त्याने बारकाईने पाहिले असता त्या नोटांवर चक्क भारतीय मुलांची बँक चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळले. लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा खऱ्या म्हणून वटवण्याचा हा प्रकार लक्षात येताच कर्मचाऱ्याने आरडाओरडा केला आणि प्रसंगावधान राखून गाडी थांबवून घेतली. तात्काळ पंप मालक विकास गवळी यांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने एका सेकंदाचाही विलंब न लावता तातडीने अमानी येथील पेट्रोल पंप गाठले. पोलिसांनी घटनास्थळावरूनच संशयित इनोव्हा कारसह 7 आरोपींना ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी गाडीची कसून झडती घेतली तेव्हा पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. गाडीत तब्बल 23,50,000 रुपयांच्या चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया छापलेल्या बनावट नोटांचे घबाड सापडले. पोलिसांनी तात्काळ सर्व 23.5 लाखांचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार आणि 7 आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत डांबले आहे. हा एवढा मोठा बनावट नोटांचा साठा कुठून आणला? महाराष्ट्रात या टोळीचे आणखी कुठे जाळे पसरले आहे का? आणि यापूर्वी त्यांनी कुठे कुठे अशा नोटा वटवल्या? याचा कसून तपास मालेगाव पोलीस करत आहेत. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले. अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.